मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हाय अलर्ट मोडवर, तर राज्य सरकारच्या वतीने अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश. महाराष्ट्रामध्ये एकूण 16 ठिकाणी होणार मॉकड्रिल, तर मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, उरणचा समावेश. तारापूरचा देखील मॉकड्रिलमध्ये समावेश. केंद्रीय गृह विभागाकडून संपूर्ण देशामध्ये मॉकड्रिल, तर या संपूर्ण काळात नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे निर्देश. तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि नागरी संरक्षण केंद्रही सज्ज. उद्या सर्व राज्यांमध्ये मॉकड्रिल होणार, तर मुंबईच्या अँटोनिया डिसिल्वा येथे हायस्कूलमध्ये आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास सायरन वाजवण्यात आला. पुण्यात 75 ठिकाणी नागरी संरक्षण विभाग जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जाणार सूचना. सिव्हिल डिफेन्सच्या मदतीने मॉकड्रिल केलं जाणार. बीडच्या आष्टीमधील अरणविहिरीमध्ये तागडखेल ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पतीचा मनमानी कारभार. ग्रामपंचायत 15 वित्त आयोग, तर पवनचक्की फंड, सौर ऊर्जा फंडातून अफरातफर. उद्या नाशिकच्या मनमाडमध्ये होणार मॉकड्रिल. नाशिक सिन्नरला असलेल्या लष्करी छावण्या तसंच पेट्रोलियम डेपोमुळे 3 ठिकाणी मॉकड्रिल होणार. आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या छापेमारीच्या संदर्भात आपला पाठिंबा असल्याचं माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केलं स्पष्ट. पालिकेच्या सर्व ठिवी मोडून भरघोस पाणी वापरून रस्ते चकाचक केले गेल्याचा किशोरी पेडणेकरांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.